नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण झटपट बनणारे आणि घरच्याच मोजक्या साहित्यापासून अगदी कमी वेळेत होणारे मस्त असे मऊ रसरशीत आतपर्यंत पाक मुरलेले गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे गुलाबजाम बघत आहे. तर यामध्ये आपण कुठलंच साहित्य मिसळलं नाही, फक्त हे गव्हाच्या पिठापासूनच केले आहे. बघा, मस्त असे दुप्पट तिप्पट फुलतात आणि खायला तर खूप भारी लागतात. छान असे रसरशीत बनून तयार होतात आणि आतील भागापर्यंत पाक पोहोचतो. मी तुम्हाला एक ओपन सुद्धा करून दाखवते. तुम्ही बघू शकता, क्या बात आहे. मस्त आतील भागापर्यंत छान पाक मुरला आहे आणि व्यवस्थित असे रसरशीत सुद्धा झाले आहे. हे गुलाबजाम बनवायला आपण सुरुवात करूयाच. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप करून बघू नका, संपूर्ण बघा. चला तर मग मस्त असे चवीला एकदम टेस्टी लागणारे गव्हाच्या पिठापासून गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया. गुलाबजाम करण्यासाठीचं साहित्य पाहूया. तर इथं 1.5 वाटी या वाटीने मोजून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी पाक करण्यासाठी साखर लागेल. 1 चमचा इथं वेलची पूड घेतली आणि कणिक मळण्यासाठी आपल्याला 1 कप दूध लागेल आणि 2 चमचे तूप लागेल. या गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं आणि यामध्ये 1 चमचा तूप लागेल. तर हे तूप मी वितळून घेतलं आहे. आधी हे सुके जिन्नस व्यवस्थित अशा हाताने मिक्स करून घेऊया. याची अशी एक मूठ ओढली गेल्या पाहिजे बघा, म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित या पिठाला लागलं आहे. व्यवस्थित हे मी मिक्स करून घेतलं. आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे. तर दुधामुळे काय होते, गुलाबजाम मस्त असे मऊ लुसलुशीत आणि नरम होण्यास मदत होते. आपल्याला अर्धाच कप एवढं दूध लागेल. छान याची कणिक अशी मळून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मी मस्त अशी कणिक मळून घेतली आहे. एकदम अशी मऊ आणि नरम कणिक मी इथं मळून घेतली आहे. जास्त घट्टसर अशी कणिक मळायची नाही. आता याचा एक गोळा बनवायचा आहे आपल्याला. हे बघा याप्रमाणे. आणि या कणिक मळण्यासाठी तुम्ही बघू शकता दूध अगदी थोडंसंच लागलं आहे. आता यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं हे कणिक मुरवायला मी ठेवून देते. आपली कणिक मुरते तोवर इथं पाक करून घ्यायचा आहे. तर इथं गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेते. यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची. आणखी यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते. टोटल यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. गुलाबजाम करताना पाकाचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवायचं. आपण जर कमी पाकाचं प्रमाण बनवलं आणि त्यातला आटून घेतला तर तो अजून कमी होतो, म्हणून इथं थोडं जास्त प्रमाण घेतलं. आता ही साखर संपूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. आता इथे मी संपूर्ण साखर अशी विरघळून घेतली आहे. आता गॅस मंद आचेवर करायचा. गुलाबजामचा पाक 1 तारी किंवा 2 तारी बनवायचा नाही आहे, फक्त आपल्याला हाताला चिकट लागेल एवढाच पाक शिजवून घ्यायचा आहे. तर इथं मी थोड्या प्रमाणात फक्त आटून घेते. याला फक्त 10 मिनटासाठी मंद आचेवर छान चिकट होईपर्यंत शिजवून घेते. इथं मी 10 मिनटं असा पाक आटून घेतला आहे. छान हा एकसंध झाला आहे आणि आता आपण चेकसुद्धा करून बघूया. छान हा हाताला चिकटतो बघा, व्यवस्थित असा चिकटपणा आला. यामध्ये आपल्याला असाच पाक करून घ्यायचा. आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घेते. पाकामध्ये छान ही मिसळून घ्यायची. आणखी 2 मिनटं व्यवस्थित हा पाक परतून घ्यायचा, जेणेकरून हे वेलचीची जी पूड आहे याचा फ्लेवरसुद्धा खूप छान येईल. आता इथे आपला पाक बनवून तयार आहे. आता गॅस करूया बंद. इथे आपली 15 ते 20 मिनटं झाली आहे आणि तुम्ही बघू शकता कणिकसुद्धा छान अशी एकदम अशी सॉफ्ट झाली आहे. एक वेळेस आणखी याला मळून घेते. जेवढी कणिक ही तुम्ही सॉफ्ट मळून घेसाल तेवढे गुलाबजाम व्यवस्थित असे नरम होतील. अशी एक वेळेस हातावर चांगली याला अशी मळून घ्यायची. आता याचा एक छोटा गोळा घ्यायचा बघा, असा व्यवस्थित असा गुलाबजाम करून घ्यायचा. कुठेच असा क्रॅक पडायला नको याप्रमाणे, जेणेकरून तळताना फुटायला नको, म्हणून व्यवस्थित असा हातावर हा गोळा अगदी असा मळून घ्यायचा आणि नंतर असा गोल आकारामध्ये त्याला करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता क्या बात आहे. मस्त असा पेढेच्या आकाराप्रमाणे करून घ्यायचा
आणखी एक तुम्हाला करून दाखवते बघा. असा हातावर असा गोळा घ्यायचा, व्यवस्थित असा हातावर छानपैकी मळून घ्यायचा आणि नंतर मग त्याला असा गोलाकार द्यायचा. क्या बात आहे. बघा मस्त असा परफेक्ट बनला आहे. आता याचप्रमाणे सगळे गुलाबजाम करून घ्यायचे आहे याच आकाराप्रमाणे. आता इथे मी गुलाबजाम तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल आपल्याला व्यवस्थित असं तापवून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर इथं गुलाबजामसुद्धा करून घेतले. 1.5 वाटी गव्हाच्या पिठापासून 17 ते 18 गुलाबजाम बनवून तयार आहे. आणि इथं मी हलकासा पाकसुद्धा गरम करून घेतला आहे. आता इथं तेल व्यवस्थित असं तापलं आहे. यामध्ये आपल्याला एक एक करून हे गुलाबजाम सोडायचे आहे. आणि गुलाबजाम तळताना हे एकदम मंद आचेवर तळा, जेणेकरून आतील भागामध्ये कच्चे राहतील नाही. जेवढे यामध्ये मावतील तेवढे गुलाबजाम सगळे सोडून घ्यायचे. गॅसची फ्लेम एकदम मोठ्या आचेवर ठेवू नका, त्यामध्ये हे गुलाबजाम व्यवस्थित अशी तळल्या जातील नाही. गॅसची जर फ्लेम तुम्ही मोठ्या आचेवर ठेवली, बाहेरून मस्त असे होतील पण आतील भाग त्याचा कच्चा राहील. म्हणून मंद आचेवर ठेवून छान तळून घ्यायचे. तर इथं पलटवायची अजिबात घाई करायची नाही. असं वरून तेल थोडं यामध्ये उडून घ्यायचं. गुलाबजामला टच नाही करायचा, फक्त असं जेणे काय होईल ते एकमेकांना असे चिपकतील नाही. बघा याप्रमाणे असं. आता आपल्याला हे गुलाबजाम एकदम मंद आचेवरच तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मस्त असे तळल्या जात आहे. एकदम याला गोल्डन रंग येऊ द्या आणि मग पलटी करा. एक बाजू कमीत कमी 3 ते 4 मिनटं चांगली तळून घ्यायची आणि मग नंतर दुसरी बाजू ही पलटी करून घ्यायची आहे. बघा इथं एक बाजू छान अशी हलकीशी सोनेरी रंगावर आली आहे. दुसरी बाजू पलटी करून घ्यायची याची. गोल्डन रंगावर येईपर्यंत हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त याला असा सोनेरी रंग आला आहे. बघा अशा सोनेरी रंगावर व्यवस्थित हे तळून घ्यायचे. आतील भागापर्यंत छान तळल्या जातील आणि आतील भाग हा कच्चा राहणार नाही. चांगला याला गोल्डन रंग येऊ द्या आणि मग नंतर काढून घ्या. बघा याप्रमाणे असे तुम्ही बघू शकता मस्त असा याला गोल्डन रंग आला आहे. आता आपल्याला काढून घ्यायचे आहे. बघा संपूर्ण तेल याचं नितळून घ्यायचं आणि लगेच गरम गरम पाकामध्ये सोडून घ्यायचे. क्या बात आहे. मस्त असा सुरेख रंग आला आहे. या पाकामध्ये मी गुलाबजाम घालून घेतले आहे. आता याचप्रमाणे सगळे गुलाबजाम तळून घेऊया. पहिली बॅच आपण ज्याप्रमाणे तळली त्याचप्रमाणे दुसरी बॅचसुद्धा छान गोल्डन रंगावर येईपर्यंत गॅस मंद आचेवर करून तळून घ्यायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता सगळे गुलाबजाम मी पाकामध्ये सोडले आहे. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. हा पाक थंड झाला होता. आता 2 मिनटासाठी हे गुलाबजाम या पाकामध्ये हलकेसे असे शिजून घ्यायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता 2 मिनटासाठी मी हे गुलाबजाम छान शिजून घेतले आहे पाकामध्ये. बघा असे मस्त फुलले आहे. आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद. तर यावर मी ठेवते झाकण आणि अर्धा तास हे गुलाबजाम आपल्याला असेच मुरून घ्यायचे आहे. अर्ध्या तासानंतर हे गुलाबजाम दुप्पट तिप्पट असे फुलतात, छान असे रसरशीसुद्धा होतात. तर अर्धा तास मी असेच मुरवण्यासाठी ठेवून देते. तर इथं ऑलमोस्ट अर्धा तास झाला आहे आणि गुलाबजाम मी इथं एका बाउलमध्ये काढून घेतले. तुम्ही बघू शकता क्या बात आहे. मस्त असे दुप्पट तिप्पट फुलले आहे. बघा छान लागतात खायला. छान अगदी रसरशीतसुद्धा झाली आहे. बघा अशाच हे पाकामध्ये ठेवायचे म्हणजे आतपर्यंत मस्त असा पाक मुरतो आणि मस्त खायला एकदम टेस्टी लागतात. तर ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट बनणारी अशी आहे. यामध्ये आपण कोणतेही साहित्य मिसळलं नाही. हे फक्त गव्हाच्या पिठापासूनच केलेले गुलाबजाम आहे. साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.